मित्रांनो, कालच आम्ही आमच्या सानेवर पालखीला पाया पडून आलो कोकणातून आलो की प्रत्येक कोकणातल्या माणसाच्या घरी काय बनतं ना ते तुम्हाला दाखवतो. आमची फेवरेट डिश आहे. काय बनते ते तुम्हाला दाखवतो. बघा, प्रत्येक कोकणातल्या माणसाच्या घरी बनते. हा का, बघा तुम्हाला दाखवतो आता काय बनणार आहे आमच्या घरी. माझी आई लगेच फॉर्ममध्ये चालू झालेली आहे. टॅड्याव 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 टॅड्याव. आई काय बनवते? काजू घरची भाजी. टॅडाव टॅडाव. हे बघा, कधी पण कोकणातून कोणी माणूस आला की बघा पहिले आणतो काजूगर. आता हे बघा, हे काजूगर, ओले काजूगर आहेत. आता आई काय कशी बनवली ते बघा. हे गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यात टाकल्यावर त्याचं ते चांगले व्यवस्थित सोडता येतं. म्हणजे पहिले काजूगर आणले, ओले काजू आणले की काय करायचं, गरम पाणी टाकायचे. ओके, गरम पाणी झालं आहे. हे बघा, असे काजूगर बनतात. मॅक्सिमम आपण जे हॉटेलमध्ये खातो काजू, ते का असं म्हणजे आपले नॉर्मल काजू असतात, त्याला भिजवून ते लोक बनवतात. पण खरी काजूची भाजी आहे ना, त्या ओल्या काजूची बनते. बघा, हे असे ओले काजू असतात. चला, आता किती वेळ भिजवायचे आहेत? 1 तास. ओहो, आता बघा 1 तासाचे काजू भिजवायला लागतील. बघा, आता ऑलमोस्ट बोलतो ना अर्धा पाऊण तास झालेला आहे भिजवलेले काजूचे. आता बघा कसं काय करायचं. बघा, आता असे ते काजू सोलायचे. आईची स्पीड बघा, हे एकदम आनंद वेगळाच असतो. कोकणातून आली ना आई की आईचा आनंदच वेगळा असतो काजूची भाजी खायचा. हा आई, का भाजी खायचा आनंद आहे की आम्हाला खायला घालायचा आनंद आहे? क्या बात आहे. बघा, हे आईचं प्रेम आहे, समजलं. कोणी ही भाजी खाल्लेली आहे ना, मला सांगा. हे ॲक्च्युअल काजूची भाजी अशी बनते. आपल्या इथे जी बनते ना, ते कसं आहे, नॉर्मल काजू असतात ना आपले व्हाईटवाले नॉर्मल काजू, त्या काजूला भिजवतात, नरम करतात, सुके काजू. हे बघा, ॲक्च्युअल काजूची भाजी ही अशी बनते. आई बनवते बघा, हे ॲक्च्युअल काजूची भाजी आहे. ही भाजी सगळ्यांच्या घरात बनत नाही, सगळ्यांना बनवता पण येत नाही ॲक्च्युली. म्हणून तुम्हाला मी प्रोसेस दाखवतो आज बनवायची. बघा तुम्ही कशी आहे. त्याची एक्झाम संपलेली आहे तरी तुझा अभ्यास बघा काय चालू आहे. हा, हँडरायटिंग. आओ वाव, असं पाहिजे हँडरायटिंग मला. वाव, सुपर. एक पण कटिंग नाही, तरी हा एक कटिंग पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गुड बॉय सोनू, असाच अभ्यास कर रोज. एक्झाम झाली ना तरी रोज 1 तास फक्त 3 पेज लिहायचे बस, रोज डेली. आईने माझ्या पोझिशन घेतलेली आहे सोलायला, काजू सोलायला. बघा जागा कशी ठरवली आईने मस्त. बघा, असे काजू सोलतात. ते बघा, हात काढा बाजूला. हे बघा, आता हे सगळे काजू आहेत ना, मस्त सोलून झालेले आहेत. बघा, हे साला आणि हे काजू सोलून झालेत. आता मस्त काजू आता घेऊन जातो आतमध्ये. आई काय करते बघा पुढचं. आता हे करून ठेवले आईनी. काजू, कांदा, टोमॅटो, बटाटा. हे बघा, इथे मस्त कढई ठेवली त्यांनी गरम करत छानपैकी. हे गरम पाणी कशाला? हा आई, तेल. हा 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 हा, मस्त तेल गरम करत ठेवले आईने. आता आई पुढे काय करणार? त्याला चालू झालेला आहे आता. हा, कढीपत्ता. कढीपत्ता आला आणि काय टाकलंय आता? कांदा. क्या बात. हे तडका देते का की फोडणी? जर फोडणी देते आई. आता बघा, फोडणी देते. काजूची भाजी असली ना, आम्ही फक्त आईलाच बनवायला सांगतो, आम्ही कोणाला देत नाही बनवायला. आईच्या हातची स्पेशल काजूची भाजी आहे ही. मित्रांनो, कोणी खाल्ली की नाही सांगा ही भाजी. अशी हळद, हिंग है ना.
आता हा कांदा आहे ना पुरं येल्लो होईपर्यंत करायचा. एक 30-40 सेकंड्स लागतात येल्लो व्हायला. टोमॅटो हे बघा चला, टोमॅटो आणि कांदा गेलेला आहे. टोमॅटो, अच्छा टोमॅटो टाकला. बटाटा कधी टाकणार मग? आपल्या चवीनुसार मसाला. ज्यांना झणझणीत पसंत आहे त्यांना जास्त टाका. आम्हाला थोडं कमी आवडतं झणझणीत, म्हणून आम्ही जरा नॉर्मल मसाला टाकतो. शाबाश, फ्लेवरच चेंज झाला. आता काजू आणि बटाटा. ठीक आहे चला, काजू गेलेले आहेत भाजीमध्ये. क्या बात आहे. टेक्स्चर बघा मित्रांनो, टेक्स्चर बघा. असा टेक्स्चर झाला पाहिजे छानपैकी. होय होय, सुपर. आता मस्त मिक्स करून घ्यायचं, त्यात पाणी टाकायचं नाही. छान, किती मस्त टेक्स्चर आला बघा. काजू काजू बघा, हे ओरिजिनल काजूची भाजी आहे मित्रांनो. ही ओरिजिनल काजू. जे कोकणातले त्याला पण माहिती असणार, पण जे लोक कोकणातले नाही आहेत ते लोकांना नॉर्मल काजू माहिती आहे. पण ही खरे भाजीचे काजू, ओले काजू. हे बघा, आता भाजी टाकली, काजू टाकले, तर वाटण. आई वाटण कशाचं बनवतात? कांदा खोबऱ्याचं वाटण असतं. कांदा आणि खोबरा त्याला मिक्सर मारलेला असतो, ते वाटण. हे वाटण टाकलं आता, कांदा खोबरा. झणझणीत एकदम मस्त फ्लेवर आलाय, खमंग, खूपच छान. बघा आता त्याच्यावर ताट ठेवलं आहे. थोडंसं मसाल्याच्या ह्याच्यावर ना वाफली पाहिजे. ते काजू वाफले की त्याच्यावर थोडं पाणी टाकून मस्त असं रस्सा करूया त्याचा आपण. छानपैकी रस्सा होईल मग त्याचा. वाफला असेल का? हां असं एकदम छान. आता पाणी. ओ दिस इज द टेक्सचर. ये हमारा भाजी अभी फाइनल स्टेज पे है. काजूची भाजी जबरदस्त. चला, आता ऑलमोस्ट भाजीचं सगळं रेडी झालं. आता चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघा, डंग 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 टडंग टडंग टडंग. ओई, मीठ गेलेलं आहे. आता फायनल स्टेज झाली ना भाजी. हां, आता कोथिंबीर फक्त वरती टाकायची गार्निशिंगसाठी. आणि रेडी झाली की तुम्हाला एक मस्त छानपैकी फोटो दाखवतो कसं दिसेल ते. चला, आता 20 मिनटं बरोबर गॅसवर ठेवलेलं. 20 मिनटानंतर बघा असा पूर्ण मस्त छान थोडी आटली. आता कोथिंबीरची गार्निशिंग बघा अशी. हा हा छानपैकी आता कोथिंबीर टाकलेली आहे. छान. ही आपली बियांची भाजी रेडी आहे. थोडेसे असं एक चमचा काढून दाखवू ना. बघा अशी. हा, काजूच्या बियांची भाजी, सुंदर. मित्रांनो, आमची बियांची भाजी झालेली रेडी. आता कोणी कोणी अशी बियांची भाजी खाल्लेली आहे कमेंट करा, एमा सांगा. आम्ही तर नेहमी खातो. कोकणात गेलो की बिया आमच्या कंपल्सरी आहेत. भले आम्ही नाही गेलो, आमचे कोण पाहुणे येणार असतील तर आमच्यासाठी बियांचं एक पाकिट घेऊन येतात. पाकिट कसं असतं तुम्हाला बघायचं, एक मिनिट दाखवतो. हे बघा, हे असं असतं बियांचं पाकिट. असं हे पाकिटात बिया असं ठेवलेलं आम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करतो. हे बिया कोणी कोणी खाल्लेले आहेत सांगा मला नक्की. आणि मित्रांनो, एवढे चांगले चांगले ब्लॉग बनवतो यार. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा प्लीज. बाय बाय.